वाटेल ते करू आपण, पण तिला न्याय मिळवून देऊ. सत्य काय आहे ते जगासमोर आणू. तू अजिबात काळजी करू नको आणि घाबरू तर नकोच. मी लगेच हॉस्टेलला येते. तिकडे आलं की आपण भेटून बोलूया. तू काळजी घे. हो, बाय. मणी सर, काय स्वानंदी, आम्हाला वाटलं नव्हतं की तू आम्हाला इतकं परक समजतेस. आम्ही इतके दूरचे झालोय का की इतकी महत्वाची गोष्ट तू आम्हाला सांगितली नाहीस. हे खरंच आमचं दुर्दैव आहे. नाही, आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू. साहेब असं काहीच नाहीये, पण तुम्ही असं का बोलताय मला कळत नाहीये. स्वानंदी, अरे तुमच्या हॉस्टेल मधल्या एका मुलीने आत्महत्या केली ही एवढी मोठी घटना आहे ती तू आम्हाला सांगितली नाहीस. आम्हाला सांगावीशी वाटली नाही तुला. पेपर मध्ये आम्ही वाचलं, टीव्हीवर त्याच्यावर चर्चा सुरू होती, तेव्हा आम्हाला समजलं. माझी तर अपेक्षा होती की तुझ्याकडनं मला समजेल म्हणून. नाही नाही साहेब, स्वानंदी सांगणार नाही असं थोडीच होणार आहे. तुमची तब्येत बरी नव्हती ना, हे कळल्यानंतर तुम्हाला त्रास होईल म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं नसेल. अरे ह्या गोष्टीचा जितका त्रास झाला असताना त्यापेक्षा जास्त तिने न सांगितल्यामुळे झालेला आहे. त्याचं काय. मणी, स्वानंदी, मी खासदार आहे. लोकांनी मला निवडून दिलंय. माझ्याकडनं लोकांच्याही काही अपेक्षा आहेत आणि माझ्या मतदारसंघामध्ये काय काय घडतंय त्याची इत्थंभूत माहिती माझ्यापर्यंत येणं अत्यावश्यक आहे. आणि इतकी मोठी घटना जी इथे घडली त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. म्हणजे माझ्या घरातल्या व्यक्तीने माझ्यापासून ते लपवून ठेवलं. आणि मला तर असं समजतंय की त्या मुलीने जी आत्महत्या केली आहे ती हॉस्टेल मधल्या मुलींना मान्य नाहीये. काय स्वानंदी, बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते. हॉस्टेल मधल्या मुलींच्या संशयामध्ये जर तथ्य असेल ना तर अशा व्यक्तीला अजिबात सोडता कामा नये. म्हणजे त्या मुलीला आत्महत्या करायला लावण्यापर्यंत त्रास देणारी जी कोणी व्यक्ती आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा कोणीही त्रास दिलेला मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये प्रचंड घृणा आणि संताप आहे. अरे स्त्री म्हणजे माता, भगिनी, पत्नी आणि कन्या अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये